सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांची वज्रमूठ, काँग्रेस, सोनी, राष्ट्रवादी यांच्यासह 5 पक्षांची आघाडी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर हे मोठं आव्हान। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 जणांसाठी अजित पवार स्वतः मुलाखती घेत आहेत। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता, तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत, धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना आलं उधाण। लातूरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी, महानगरपालिकेतील मोठ्या यशानंतर मागील वर्षीची भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला। परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू, जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू, भाजप कार्यालयात माजी आमदारांच्या उपस्थितीत मुलाखती। धाराशिव या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 523 जणांकडून 1231 अर्ज खरेदी, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी होतीये निवडणूक। बीड नगरपालिकेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड, शिंदेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। साताऱ्यातील कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी लोकशाही आघाडीचे पोपटराव साळुंखे यांची बिनविरोध निवड, निवडीनंतर साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। धाराशिवमधील भाजपचे नवनियुक्त नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन, भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार। नागपूर महापालिकेमध्ये महापौर पदाचे आरक्षण अजूनही जाहीर नाही, राज्यामध्ये पहिल्यांदाच आरक्षण विना महापालिका निवडणूक, याआधी निवडणुकीपूर्वीच महापौर पदाचे आरक्षण निश्चित होत असे, यंदा महापौर पदाच्या आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह। नाशिकचा गड राखण्यात भाजपला मोठं यश, नाशिक महापालिकेमध्ये भाजपचे 76 तर शिवसेनेचे 29 उमेदवार विजयी, एकेकाळी महापौर असलेल्या नाशिकात मनसेला अवघी 1 जागा। केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट, भेटीचा फोटो सोशल मीडियावरती केला व्हायरल, राजकीय चर्चांना उधाण, मधुर म्हात्रेंकडून भाजपच्या माजी उपमहापौर विक्की तरे यांचा पराभव। सोलापूर महापालिकेत भाजपचा 87 जागांवर विजय, काँग्रेसने केवळ 2 जागा मिळवल्या, एमआयएमचा 8 जागांवर विजय, हा प्रणिती शिंदेंच्या राजकारणाचा शेवट, जयकुमार गोरेंची टीका, तर विरोधी पक्षाची अवस्था दयनीय, एमआयएम विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल, जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा। नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या विजयानंतर पराभूत शिवसेनेच्या उमेदवाराचा जल्लोष, प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेच्या विनायक गिरडे यांचा पराभव, तर विनायक गिरडेंनी भाजपचे विजयी उमेदवार संजय खागरे यांचं जंगी स्वागत केलं। ठाण्याच्या कळव्या या ठिकाणच्या प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष उमेदवार प्रमिला केणी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मंदार केणी विजयी, विजयानंतर केणी कुटुंबियांकडून जल्लोष, ठिकठिकाणी जल्लोषात आगमन। ठाण्याच्या भिवंडीतील प्रभाग क्रमांक 13 मधून स्मिता नाईक विजयी, विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून जल्लोषात विजयी उमेदवारांचं स्वागत। तिकडे कोल्हापुरात माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक मोठा धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टे यांचा आमदार यड्रावकर गटात प्रवेश, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शंभू शेट्टी यांचा प्रवेश। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा, ठाण्यात पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार, 15 तारखेला 79,826 एवढं मतदान झालं, मात्र मतमोजणीच्या वेळी 1035 मतं कमी गेली, तर वसंत मोरे यांचा हा आरोप। छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, प्रभाग 24 मधील भाजप उमेदवाराच्या विजयावर वंचितचा आक्षेप, भाजप आमदार नारायण कुचेंच्या बहीण गंगूबाई भवरे कुचेंच्या विजयावर आक्षेप। पुण्यात फेर मतमोजणीच्या मागणीमुळे अनेक मतमोजणी केंद्रांवरती निकालासाठी विलंब, उमेदवारांची संख्या अधिक आणि चुरशीच्या लढतीत कमी मताच्या फरकामुळे फेर मतमोजणीची उमेदवारांकडून मागणी। अमरावतीमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून खोडके आणि राणा आमनेसामने, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी तयार, मात्र राणांसोबत खोडके यायला तयार नाही, तर भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांची ही प्रतिक्रिया समोर।
जालन्यात बोराडेंच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। संचारबंदी लागू, धनगर आंदोलक दीपक बोराडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संचारबंदी आणि परवानगी नाकारल्यानंतरही दीपक बोराडे मुंबईला जाण्यावर ठाम। बीडच्या आष्टीमध्ये दीपक बोराडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन। रमेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबईला 21 जानेवारीला जाणारच आंदोलकांचा हा इशारा। भंडारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येत नाही, त्यामुळे बहिणी आक्रमक। राष्ट्रीय महामार्गावरील नागपूर नाक्याजवळ लाडक्या बहिणींचा रास्ता रोको। 2 महिन्यांचे पैसे जमा न झाल्यानं महिला आक्रमक। साताऱ्याच्या कराडमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज माळी यांचं 4 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर सुटलं। कृष्णा नदीवरील पुलाच्या कठड्यावरती संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी हे उपोषण त्यांनी केलेलं। जाळी बसवण्यासाठी निधीला मंजुरी मिळाली। भंडाऱ्याच्या मोहगावमध्ये शाळेत शिक्षकांची कमतरता, त्यामुळे पालकांनी शाळेला कुलूप ठोकलं। वारंवार शिक्षण विभागाला निवेदन देऊनही शिक्षकांची मागणी पूर्ण होत नाही, त्यामुळे पालक आक्रमक। नाशिक पुणे रेल्वे मार्ग नेमका कोणत्या दिशेने जाणार यावरून सुरू असलेल्या चर्चेत सिन्नरकर थेट मैदानात। आता नाही तर कधीच नाही असं म्हणत तहसीलवर लाक्षणिक आंदोलन करणार। बारामतीच्या शेती प्रदर्शनामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी एकत्र कारमध्ये बसून शेती पाहण्याचा आनंद घेतला। यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना कारमध्ये पुढे बसण्याचा आग्रह केला। बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन उद्घाटनाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित, तर जयंत पाटील, दत्ता भरणेंसह हर्षवर्धन पाटीलही प्रदर्शनाला राहिले उपस्थित। मुक्ताईनगरच्या मनूर गुराडीमध्ये आता लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधींचे भंगार चोरीला। एकनाथ खडसेंचा हा गंभीर आरोप, तर अशा प्रकारे चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागानं कारवाई करावी, एकनाथ खडसे यांचीही मागणी। संगमनेरमध्ये राजबिरी अॅग्रो कंपनीच्या जैविक औषधाच्या फवारणीमुळे द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान। शहाजी डोईफुडे या शेतकऱ्याचे 5 एकर द्राक्ष बागेचे नुकसान। शेतकऱ्यांना अश्रू अनावर, नुकसान भरपाई न दिल्यास आत्मदहनाचा इशारा। नेवासामधील खासगी कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची लूट। शिवतारे आणि स्वामी समर्थ साखर कारखान्यातील वजन काट्यामध्ये तफावत। आतापर्यंत 20,000 टन ऊस लुटल्याचा आरोप। संतप्त शेतकऱ्यांनी कारखाना बंद पाडला, तर 8 दिवसांमध्ये भरपाई देण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असाही दिला इशारा। नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये लाल कांद्याची विक्रमी आवक, मात्र कांद्याला सरासरी दर 1400 रुपये मिळाला। दर कमी मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ। गोंदिया या ठिकाणी 3,72,000चा 173 क्विंटल धान घेऊन व्यापारी फरार। गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव या ठिकाणचा हा धक्कादायक प्रकार। व्यापारी मयंक सुशील जैन यांच्यावरती सालेकसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातील आता अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, तर दरडवाडीतील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली जाते। बीडच्या परळीमधील मिरवट या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप कार्यक्रम, यासाठी जरांगेंची उपस्थिती। ग्रामस्थांकडून जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत मनोज जरांगेंचं स्वागत, तर यावेळी जरांगेंना 50 किलो फुलांचा भव्य हार देखील घालण्यात आला। तिकडे सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीनिमित्त माळ्यामध्ये भव्य शोभायात्रा, लेझिम, ढोलताशा आणि त्यासोबतच झांज पथकाच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांचा प्रबोधनात्मक संदेश। विविध प्रकारच्या हलत्या बाहुल्या शोभायात्रेचं विशेष आकर्षण। वाशिममध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद। वाशिममध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आता सरस प्रदर्शनी आणि वडराट जत्रेचं आयोजन। जत्रेमध्ये जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांचाही सहभाग। गोंदियामधील एसटी बस स्थानकं लख्ख चमकणार, महिन्यातून 2दा स्वच्छता होणार। प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवली जाणार। मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग असेल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध, तर निकाल http://mahaATET.in या संकेतस्थळावरती बघता येणार। तर आता 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा। तर महाराष्ट्रामध्ये आता 10वी बोर्डाच्या प्रवेश पत्रिका 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध असतील। विद्यार्थ्यांना प्रत कोणतंही शुल्क न आकारण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना। केळगावमधल्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या दरात 24 तासात 7,000 रुपयांची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह 2,93,500 रुपये प्रति किलोवर। सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 1,45,848 रुपयांवर। बीडच्या माजलगावमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन लाटण्याचा प्रयत्न, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। कागदपत्रांवर खोट्या सह्या केल्याचं समोर। तिकडे कोल्हापुरातील नेसरी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा, अपघातात महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक। संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त गाडी पेटवून दिली। ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर पोलिसांकडून एकाला अटक।
नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांच्या घरावरती आयकर विभागाची छापेमारी. तस्करी करणारे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर. कर चोरी प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती आहे. गोंदियामधील सालेकसामधील लाचखोर उपकृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. 5,000ची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी लाच घेत असताना ही कारवाई. गोंदियामध्ये ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरती पैशांचे व्यवहार करून पैसे खातेधारकाला माहिती नसताना त्याच्या खात्यामध्ये टाकून व्यवहार केला जात असल्याचा प्रकार. कुडबानाका परिसरातील हॉटेल ऑर्चिडमधून 2 तरुणांना एलसीबीनं घेतलं ताब्यात.